अमरावती शहरात मंगळवारी सकाळी तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेत चाकू आणि तलवारीचा वापर झाल्याची माहिती समोर येत असून 3 ते 4 तृतीयपंथी गंभीर जखमी झालेत सांगण्यात येत आहे। या घटनेनंतर संतप्त गटाने राजकमल चौकात चक्काजाम आंदोलन करत आरोपींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। मंगळवार 27 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये जुन्या वादातून मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली। या हाणामारी दरम्यान चाकू आणि तलवारीचा वापर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या घटनेत 3 ते 4 तृतीयपंथी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेनंतर परिस्थिती आणखी चिघळली। एका गटाने दुसऱ्या गटाच्या मठाच्या परिसरात जाऊन वाहनाची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर संतप्त तृतीयपंथी गटाने अमरावतीतील राजकमल चौकात चक्काजाम आंदोलन करत रास्ता रोखला। आंदोलनादरम्यान आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। अचानक झालेल्या चक्काजाममुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे। सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांचा शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे। तृतीयपंथीयांच्या दोन गटांमधील हा वाद हिंसक वळणावर गेल्याने शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पोलिसांकडून तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।